नमस्कार मंडळी, मी सचिन कारलेकर आणि माझ्या एक्सप्लोर विथ कारलेकर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, 2 दिवसापूर्वी आम्ही 4 मित्र पुण्याहून तिरुपती बालाजीला श्री बालाजीच्या दर्शनासाठी निघालो. पुण्याहून एका नवीन मार्गानं तिरुपतीला पोचण्याचा प्रवास करण्याचा एक धाडस केला. त्याच्यावरचा व्हिडिओ, त्याची माहिती पहिल्या एपिसोडमध्ये आपण बघितली. मागचा जो एपिसोड होता त्यामध्ये आपण दक्षिण भारतात असलेल्या पंचमहाभूत मंदिरांमध्ये म्हणजे पंचतत्वांवर आधारित जी पंचमहाभूत 5 मंदिर आहेत त्यापैकी 3 मंदिरांना आपण भेट दिली. त्यातले एक पहिलं म्हणजे श्री कालहस्ती वायुलिंग मंदिर, नंतर श्री कांचीपुरम येथे असलेलं एकांबरेश्वर मंदिर जे पृथ्वी तत्व आहे, आणि तिथून पुढे आम्ही तिरुवन्नमलाई ह्या शहरात पोचलो जिथं अग्नितत्व असलेलं शिवलिंग आहे. तिन्ही शिवलिंगाचं मंदिरात जाऊन आम्ही दर्शन घेतलं आणि काल रात्री आम्ही तिरुवन्नमलाईवरनं चिदंबरम या शहरामध्ये जाण्यासाठी निघालो. मित्रांनो, काल रात्री चिदंबरम शहरात पोचलो आणि आज चिदंबरम आणि त्रिची या 2 शहरांमध्ये आमचा प्रवास होणार आहे. इथं असलेली भव्य आणि सुंदर मंदिरं, त्याची माहिती मी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. चला तर मग माझ्यासोबत या पंचमहाभूत मंदिरांच्या सुंदर प्रवासात. गुड मॉर्निंग, सुप्रभात. चिदंबरम शहरातून आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, काल तिरुवन्नमलाई येथून निघून चिदंबरम येथे पोचेपर्यंत आम्हाला रात्र झाली होती. म्हणजे साधारण रात्री 10:15च्या सुमारास आम्ही चिदंबरममध्ये दाखल झालो आणि एका होमस्टेमध्ये आम्ही मुक्काम केला. या होमस्टेपासून चिदंबरम मंदिर हे अवघ्या 1.5 ते 2 किलोमीटरवरती असल्याचं आम्हाला गुगल मॅपवरती दिसत होतं. त्यामुळं आज सकाळी लवकर उठून आम्ही मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला आणि थोड्याच वेळात आम्ही मंदिर परिसरात दाखल झालो. मित्रांनो, चिदंबरम नटराज मंदिराची कथा आणि त्याचा आकाश तत्वाशी असलेला संबंध अत्यंत सखोल आणि आध्यात्मिक आहे. पंचमहाभूत मंदिरांमध्ये या मंदिराचे स्थान अनन्यसाधारण आहे. चिदंबरम या शब्दाचा अर्थ सांगायचा झाला तर चित्त म्हणजे ज्ञान, चेतना आणि अंबरम म्हणजे आकाश. याचा एकत्रित अर्थ चेतनेचे आकाश, चिदंबरम असा होतो. इतर शिवमंदिरांप्रमाणेच येथे भगवान शिवाची पूजा केवळ लिंग स्वरूपात केली जात नाही, तर ती निराकार स्वरूपात केली जाते. मंदिराच्या गर्भगृहात एक सुवर्ण पडद्यामागे एक रिकामी जागा आहे. जेव्हा पुजारी पूजेच्या वेळी हा पडदा बाजूला करतात तेव्हा तिथे कोणतीही मूर्ती नसते, फक्त रिकामी जागा म्हणजे एक पोकळी असते. या रिकाम्या जागेत सोन्याच्या बेलपानांची एक माळ लटकलेली असते. हे भगवान शिवाच्या आकाश तत्व रूपाचे प्रतीक आहे. यालाच चिदंबर रहस्य म्हणतात. हे रहस्य असे सुचवते की ईश्वर हा या अथांग आकाशाप्रमाणे सर्वव्यापी आणि निराकार आहे. तसेच हे मंदिर भगवान शिवाला नटराज म्हणजे नृत्याचा राजा या रूपात समर्पित आहे आणि शिवाचं हे आनंद तांडव नृत्य म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्या मागची कथा पण अत्यंत रंजक आहे. प्राचीन काळी भगवान शिवाने थिलैवनात म्हणजे आजचे जे चिदंबरम आहे येथे आपले भक्त पतंजली आणि व्याघ्रपाद ऋषींना दर्शन देण्यासाठी हा आनंद तांडव नृत्य केला होता. मित्रांनो, आजच्या आधुनिक विज्ञानात नटराजाच्या या नृत्याची तुलना अणूंच्या हालचालींशी केली जाते, ज्याला कॉस्मिक डान्स किंवा वैश्विक नृत्य असे म्हटले जाते. या मंदिराची रचना पण मानवी शरीराचं प्रतीक मानले जाते, कारण यामध्ये 9 प्रवेशद्वार आहेत जे मानवी शरीरातील 9 छिद्रांचं प्रतिनिधित्व करतात. या मंदिराच्या गर्भगृहाच्या छतावर 21,600 सोन्यांची कौले बसवली आहेत, जी एका दिवसात मनुष्य घेत असलेल्या श्वासांची संख्या दर्शवतात. मित्रांनो, हे 21,600 कौले बसवण्यासाठी 72,000 सोन्याचे खिळे वापरण्यात आलेले आहेत आणि हे 72,000 सोन्याचे खिळे म्हणजे मानवी शरीरातील
72,000 नाड्यांचं प्रतीक आहे. याच मंदिराच्या पूर्व गोपुरावरती आपल्याला भरतनाट्यम नृत्य शैलीतल्या 108 मुद्रा देखील कोरलेल्या पाहायला मिळतात. बाहेरचं नुसतं साधं सभा मंडप ते इतकं देखील आहे. काय ते मंदिराची तुम्ही हे बघा ना, त्यांची ते आर्किटेक्चर बघा की हे सगळं इतकं भव्य आणि ते कळस असं मस्तपैकी टुमदार असं आतमध्ये. मला बऱ्याच जणांनी विचारलं की ह्या सगळ्या मंदिरांमध्ये कोणत्या प्रकारचे विधी होतात याची आम्हाला माहिती द्या. पण मित्रांनो, मी प्रामाणिकपणे सांगतो की माहिती घेण्याचा मी प्रयत्न केला, विचारण्याचा प्रयत्नही केला, पण इथं भाषेचा एक मोठा अडसर आहे. आणि दुसरी म्हणजे या भागात होणारी पूजा पद्धती ही आपल्यापेक्षा खूप वेगळी आहे. त्यामुळं ती समजावून घेताना किंवा त्याचा अर्थ समजावून घेताना मला अडचण जाणवत होती. त्यामुळं इथं होणाऱ्या विधी किंवा पूजांबद्दल मी फारशी माहिती मात्र काही देऊ शकत नाही आपल्याला. अशा या अतिभव्य आणि अतिसुंदर श्री चिदंबरम मंदिरातून आम्ही आता बाहेर पडत आहोत. मित्रांनो, आता आमचा पुढचा प्रवास होणार आहे तो त्रिची या ठिकाणी जाण्यासाठी. आणि तिथे निघण्यापूर्वी आता कांचीपुरममध्येच आम्ही ब्रेकफास्ट करतोय आणि ब्रेकफास्ट करून मग पुढच्या प्रवासाला निघतो. सकाळी सकाळी दर्शन खूप छान झालं आणि आता ब्रेकफास्ट साठी सुद्धा छान हॉटेल लगेच जवळच्या जवळ मिळालेलं आहे. त्यामुळे नाश्ता करून आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. मंदिर कसं होतं? एक नंबर मंदिर आहे. शब्दात नाही म्हणताय, इकडे येऊनच बघायला लागेल. आणि अविश्वसनीय आर्किटेक्चर आहे सगळंच. खरंच अविश्वसनीय. वाडकर साहेबांचं काय म्हणणं आहे मंदिराबद्दल? काय हे मंदिर बघून काय वाटतं? अक्षरशः डोळ्यात चाटून घेतलंय. महाराष्ट्रात आणि इतर कुठेही असलं भव्य आणि सुंदर मंदिर नाहीये. राहून गेलोय भारावून अक्षरशः. क्या बात आहे. दक्षिण भारतात जे आहे ना हे आपण बघून घेऊ. पण आपण इकडे येतो आता बघा ना, आपण पॉंडिचेरीला जाताना ते येतो आपण पाहिलं का ते? याच वेळी योग आला ना. घी से लबालब डोसा. तूप बघ. म्हणलं ना घे म्हणजे घेत. अशा प्रकारे सकाळी 10:30 वाजता कांचीपुरममधनं भरपेट ब्रेकफास्ट करून आम्ही आता इथून 280 किलोमीटरवर असलेल्या तिरुचिरापल्ली म्हणजेच त्रिची या शहराकडे निघालो आहोत. कांचीपुरम ते त्रिची हा प्रवास आम्हाला 4.5 ते 4.5 तासाचा असणार आहे असं गुगल मॅप सांगत आहे. कांचीपुरममध्ये काल रात्रभर पाऊस पडत होता, तो आत्ता सकाळी पण पडतोय. आमच्या प्रवासात वाटेत पण हा पाऊस काही ठिकाणी साथ देत होता. त्यामुळे एक गोष्ट होत होती की महामार्गावरची रहदारी मात्र कमी झाली होती. आणि मग अशातच 4.5 तासांचा हा प्रवास आम्ही अवघ्या 4 तासात पूर्ण केला आणि दुपारी 2:15च्या सुमारास आम्ही त्रिचीमध्ये दाखल झालो. मित्रांनो, आपल्या पंचमहाभूत मंदिर यात्रेपैकी शेवटचं म्हणजे जलतत्व असलेलं हे मंदिर म्हणजेच जांबुकेश्वर महादेव मंदिर त्रिचीमध्ये आहे. या ठिकाणी भगवान शिवाची पूजा अप्पुलिंगम म्हणजे पाण्याचे लिंग म्हणून केली जाते. या मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंगाच्या खाली पाण्याचा एक जिवंत नैसर्गिक झरा आहे. कितीही पाणी उपसले तरी शिवलिंगाचा पाया नेहमी पाण्यात बुडालेला असतो, जे या मंदिराच्या जलतत्वाचे प्रतीक आहे. हे मंदिर वास्तुकलेचा एक अवाढव्य नमुना आहे. याचा परिसर अत्यंत मोठा आहे.
हे मंदिर सुमारे 18 एकर परिसरात पसरलेलं आहे. मित्रांनो, या मंदिरामध्ये आपल्याला एक अद्भुत तटबंदी पद्धती पाहायला मिळते. याला प्राकार पद्धती म्हणतात. 5 थर असलेले म्हणजे 5 वेगवेगळ्या तटबंदी असलेले हे मंदिर आहे. आणि मग आतमध्ये याच्या मुख्य गर्भगृह आहे. तो काळ होता जेव्हा आक्रमणकर्ते इथं हल्ला करत असे आणि त्याच्या बचावापासून रक्षण करण्यासाठी अशा या प्राकार पद्धतीची तटबंदीचा वापर इथल्या मंदिरात केलेला आहे. त्याचसोबत या मंदिराच्या जे सभागृह आहेत, सभामंडप आहेत, त्यातल्या खांबांवर देखील आपल्याला अत्यंत सुंदर कोरीव काम पाहायला मिळते. आणि त्या कोरीव कामांमध्ये पौराणिक कथांचा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो. मित्रांनो, आपल्याला सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे तिरुचिरापल्ली येथील हे श्री जांबुकेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. आणि याला जांबुकेश्वर नाव पडण्यामागची कथा देखील अत्यंत सुंदर आहे. या कथेनुसार माता पार्वतीने शिवाचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी कावेरी नदीच्या पाण्याचे शिवलिंग बनवले आणि एका जांभळाच्या वृक्षाखाली बसून त्याची तपश्चर्या केली. भगवान शिव प्रसन्न होऊन त्यांनी येथे माता पार्वती यांना ज्ञान दिले. म्हणून येथे देवीला अखिलांडेश्वरी म्हणजेच ब्रह्मांडाची स्वामिनी असे म्हणतात. आणि जांभळाखाली असलेलं हे जे शिवलिंग आहे हे पुढे जांबुकेश्वर नावानं प्रसिद्ध झालं. मित्रांनो, समोर दिसणारा हा वृक्ष हा तोच जांभळाचा वृक्ष आहे. आणि त्याच्या खाली असलेलं हा जे गर्भगृह आहे याच्या आतमध्ये जलतत्व असलेलं जांबुकेश्वर शिवलिंग आहे. दक्षिण भारतातल्या बऱ्याच मंदिरांमध्ये प्रसाद म्हणून असे डाळ वडे आपल्याला मिळतात. हा सुंदर प्रसाद घेतला आणि मग इथून आम्ही बाहेर पडायचा निर्णय घेतला. मित्रांनो, जाता जाता मला इथल्या एका अनोख्या पूजा परंपरेची माहिती मिळाली. ती देखील मी आपल्याला सांगतो. या मंदिरात रोज दुपारी गर्भगृहामध्ये केल्या जाणाऱ्या पूजेत इथले पुजारी स्त्रीचं स्वरूप किंवा स्त्री रूप धारण करून किंवा साडी नेसून गर्भगृहात जातात. त्याच्या मागची कारणं अशी आहेत किंवा असं मानलं जातं की इथं आज देखील साक्षात पार्वती ही गर्भगृहात ज्ञान मागण्यासाठी भगवान शिवाकडे येते. त्यामुळं या मंदिरात शिव आणि पार्वती यांचं नातं गुरु आणि शिष्याचं आहे. त्याच कारणामुळे या मंदिरात शिवपार्वतीचा विवाह सोहळा साजराही केला जात नाही. मित्रांनो, पंचमहाभूत मंदिर यात्रेतलं हे आपलं शेवटचं मंदिर होतं. पण आपली यात्रा इथं थांबत नाही किंवा समाप्त होत नाही. कारण ह्याच तिरुचिरापल्ली शहरात भगवान विष्णूचं एक अत्यंत महत्त्वाचं असं एक मंदिर आहे ज्याला म्हणतात रंगनाथ स्वामी मंदिर. मित्रांनो, ही यात्रा आपण सुरू केली होती पंचमहाभूत मंदिरांची यात्रा म्हणून. पण वाटेत असंख्य सुंदर अशी मंदिरं आम्हाला पाहता आली होती. आणि आज त्रिची शहरात आल्यावरती रंगनाथ स्वामींचं दर्शन न घेणं हे शक्य नाही आहे. चला तर मग आपण आता इथून त्रिचीमधल्या श्री रंगनाथ स्वामी मंदिरात जाऊया आणि मी तुम्हाला तिथली पण माहिती देण्याचा एक प्रयत्न करतो. इथं जायचं ना? नाही 4 किलोमीटर 4 किलोमीटर आहे. 4 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही थोड्याच वेळात श्रीरंगम मंदिराच्या गोपुरापाशी पोहोचलो. मित्रांनो, आता आपण प्रवेश करत आहोत श्री रंगनाथ स्वामी मंदिरात, ज्याला श्रीरंगम म्हणूनही ओळखले जाते. आणि हे केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या कार्यरत हिंदू मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर भगवान विष्णूच्या 108 दिव्य दशमपैकी पहिले आणि सर्वात महत्त्वाचे मानले जाते. मित्रांनो, थोड्या वेळापूर्वी आपण जांबुकेश्वर मंदिरात जी तटबंदी पाहिली, 5 भिंती असलेली, इथे तशीच पण त्यापेक्षा अधिक म्हणजे 7 भिंती असलेली तटबंदी आहे. म्हणजे 7 भिंतींच्या आतमध्ये इथं गर्भगृह स्थापन केलेलं आहे. असे मानले जाते की हे 7 प्रकार मानवी शरीरातील 7 चक्रांचे प्रतिनिधित्व करतात. मित्रांनो, या मंदिराचा परिसर देखील
अचाट करणार आहे. हे मंदिर 156 एकर परिसरात पसरलेलं आहे. एक शहरच या मंदिराच्या अवतीभोवती वसलेलं आहे. इतका भव्य परिसर लाभलेल्या या मंदिराला गोपुरे पण भव्य आहेत. म्हणजे अक्षरशः 21 गोपुरे आहेत या मंदिराला. आणि त्यापैकी जो राजगोपुरम म्हणून ओळखला जातो तो तर 73 मीटर उंचीचा आहे. म्हणजे अक्षरशः 240 फूट उंचीचा हा गोपूर आहे, जो आशिया खंडातील सर्वात उंच गोपुरांपैकी एक आहे. मित्रांनो, याच मंदिरात एक अत्यंत सुंदर 1000 खांबांचा मंडप आपण पाहू शकतो, जो विजयनगर काळातील कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे. या खांबांवर युद्ध, घोडे आणि पौराणिक कथांचे अत्यंत बारीक कोरीव काम केलेलं आहे. या मंदिराच्या आवारात अनेक छोटी मोठी सुंदर मंदिरं पण आहेत. या मंदिराला पृथ्वीवरील वैकुंठ म्हणजेच भूलोक वैकुंठ मानले गेले आहे आणि वैष्णव परंपरेत याला सर्वोच्च स्थान प्राप्त आहे. या मंदिराच्या मुख्य गर्भगृहाचे छप्पर पूर्णपणे सोन्यानं मढवलेले आहे, ज्याला रंगाविमान म्हणतात. आणि या ठिकाणी भगवान विष्णूचे दर्शन आपल्याला आदिशेषावर विश्राम करत असलेल्या अवस्थेत घडते. वैकुंठ एकादशी हा येथील सर्वात मोठा उत्सव आहे, ज्यासाठी जगभरातून लाखो भाविक येथे जमतात आणि हा उत्सव तब्बल 21 दिवस चालतो. अशा पद्धतीनं श्री रंगनाथ स्वामीचं दर्शन घेऊन आम्ही आता तिरुचिरापल्ली म्हणजे त्रिचीमधून पुढे निघायचा निर्णय घेतला आहे. मित्रांनो, पंचमहाभूत यात्रेतला आमचं हे शेवटचं मंदिर होतं आणि आता आमचा प्रवास सुरू होतोय तो दक्षिण भारतातल्या म्हणजे तामिळनाडू राज्यातल्या कोइंबतूर या शहराकडे जाण्यासाठी. मित्रांनो, आत्तापर्यंत केलेला हा प्रवास आणि याची दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया पुढच्या अनोख्या अशा प्रवासात. तोपर्यंत सुखी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.